का नाही ती? नाही 100 रुपयाचं करू सांग ना. 5 रुपये. 5 रुपये. कशाची असते? मला काय म्हणते 100 रुपये. काय असते त्यांनी? बोलताय हा बोल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता सकाळच्या 6:30 वाजल्यात. मी 5:30ला चालू आहे जिममध्ये वर्कआउट वगैरे करायला, बट आत्ता ब्लॉग सुरू करतो आहे. तर आता ते बघू शकता ते काय कसं बोलते तर काही वर्कआउट करून घरी आलो आहे, बट आमच्या गावातली रोज लाईट जायला लागली, सो आम्ही चुली परत पाणी तापवलं आहे. तर काही वर्कआउट वगैरे झालं आहे. आता दुकानात आलो आहे मी. तुम्हाला सनशाईन दाखवतो. एवढा भारी होतो ना, खूप म्हणजे खूप सुंदर दिसते. हे बघू शकतात. ओमची जिम झाली. ओम आलाय बाहेर. आता सगळेच आले बाहेर. आता काय पाहिजे तुला? थम्सअप. तर काय बस आली. आता पोरं चालल्यात सगळे शाळेत. किती गर्दी आहे. लहानपणीच मजा होती राव खरी. काय काय आमचं ते तिकडं. तर काहीच घरी आलोय. आता आमच्या घरात POPचं काम चालू आहे. माणसं आल्यात, ते म्हणजे काम करणारे. काम चालू झालंय. आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो काय करतायत ते. चला. तर गाईज मी जेव्हा बसलो, निम्म्याच्यावर जेवण झाले. बाल्या पण आलता. मम्मी चपात्या करून देत होती, आता बंद केलं तिने. गरम गरम दिले, जेवण करतो. तर गाईज बघू शकतात कसला राडा झालाय अख्खा. आमची भावली कामगारांची सुट्टी झाली जेवणासाठी, सो ते जेवतात आता. माणसाचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? तर गाईज काय मम्मी ह्याला म्हणतात? POP करायचं. POP नाही का, POP करायचंच आहे, पण हे काहीतरी हे बसवलंय. मला नाही माहिती त्याला काय म्हणतात. हे बसवलंय. आता काय करायचंय मला? काय करायचं म्हणून सांग की. देणार नाही माझ्या ते वायरिंगचं काय. हां, वायरिंग करायची आता. ती वायरिंग राहिली. ते वायरिंग झाल्यानंतर आमचं काम चालू आहे ना आता POPचं. आता उद्या नाही यायचा, 2-3 दिवसांनी, परवा वगैरे केव्हा येते तेव्हा येते. ती वायरिंगवाली काही सांगू शकत नाही. तेव्हा मग आमचं काम चालू होईल. वायरिंग झालं की लगेच 1-2 दिवसात तर लगेच POP टाकून देतात. सो आता आम्ही काय करतोय बघू शकतात. किती राहाडा झालता. सगळं नीट नाटकं एका जागेवर लावलं. थोडंफार आहे अजून. तर काय जस्ट एवढ्यात आंघोळ केली. आत्ता वाजल्यात 5 वाजता आंघोळ केल्या, कारण की ते POPचं काम चालू होतं ना, सो त्याच्यामुळे म्हणजे कपडे वगैरे खराब झाले, ते धुराळ वगैरे उधळत होता, सो त्याच्यामुळे जाऊ द्या. आता केलं आहे आंघोळ. आता चाललो आहे मी दुकानात. तर काहीच मी दुकानात निघालो आहे. खूप वेळ झाला, दुकान बंद होतं. चाललो आहे आता, दुकान उघडतो. कसे बसल्यात जित्रा बघ. तर काहीच आता काय होणार आहे माहिती आहे का? ओम लावणार आहे फोन पोरांना, कोणत्या पण नाही का त्याच्या मित्रांना. आणि तो पलीकडे बल्ल्या उभा राहिलाय साईडला. तो करणार, तो बोलणार आहे पुरींच्या आवाजात. आता कुणाला लावलाय आता नंबर दिसन. बाय तू शांत बस. हॅलो कोण? हॅलो what the fuck? हॅलो कोण बोलतय? कोण बोलतय? मी होय.
हॅलो कोण होत तर काय दुकान बंद केलंय आता घरी निघालोय मी चावीन पिशवी घेऊन चाललोय अंधारच आहे लाईट आहे बट जराशी का अंधार आहे कसं काय बसली दीदी जेव्हा जेव्हा बसलोत आम्ही धर्मीट बोल आईस्क्रीमचे काय हाल झाले बघू शकता आमची तिथे इथं उभा राहून मस्त भांडी धुते पप्पा तिथं मोबाईल बघतात तर गाईज उद्या नाही परवा लग्न आहे आणि उद्या मिरवणूक आहे चुलत मामाच्या मुलाची सो आदल्या दिवशी म्हणजे उद्या मम्मी पप्पा ते सगळे जाणार आहेत आणि मी एकटा नाही दादा इजावा पण येणार आहे वाटतं आय थिंक हा आणि आय थिंक येणार आहे तो मग आम्ही दोघं घरी असतो आणि लग्ना दिवशी आम्ही दोघं जातो आता तर दीदी बघू शकतात किती तयारी चालू आहे तिची हे लावायचं तिच्या चेहऱ्याला 1 2 3 4 5 6 मी चाललोय वर तुटलं का ते मग तुटलं ना मला काय करायचं हे लावल्याने काय होईल केस वर जाते का मग तुझं तोंड वगैरे हे करते का धुते का फेशियल करणार आहे का फेशियल वर लाव लाव अण्णा कसली खोट 100 रुपयाच हो 100 रुपयाचं एका हाताला अण्णा याच्या 265 रुपये किंमत 100 रुपये आहे 265 हल्लं दिलं माणसाला येण्यात काढते का नाही ती 100 रुपयाचं करून मला काय म्हणते 100 रुपये काय असते त्यांनी सटासट काय असते हा जा तू मोबाईल आणि दाखवते आई शपथ मी खोटं बोलत नाही तुला 105 रुपयाचे फक्त तुझीच शपथ घेते हो सोय तर काहीच बघू शकतात दिदीने लावलं की लगेच गोरी दिसायला लागली हां चल हात करा तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय